इयत्ता 7वी विषय समाजशास्त्र आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 आपल्यासमोर आहे. 2024ची 20 गुणाची ही प्रश्नपत्रिका आहे, पाहून घ्या. तर पहिला प्रश्न आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. आपल्याला खाली शब्द दिलेले आहेत आणि रिकाम्या जागी खाली दिलेले आहेत. तर योग्य आपल्याला जी रिकाम्या जागी आहे ती आपण इथे शोधून ती आपल्याला इथे भरून लिहायची आहे. तर ते आपल्याला पाहून घ्यायचे आहेत प्रश्न. तर अशा प्रकारे प्रश्न असणार आहे. त्यानंतर नावे लिहा. आपण पाहूया ब प्रश्न, त्याच्यात 2 प्रश्न आहे 2 गुणासाठी. त्यानंतर आपण क प्रश्न पाहूया. योग्य पर्याय निवडा व त्याला गोल करा. तर आपल्याला प्रश्न दिलेले आहेत आणि त्या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे, योग्य पर्यायाला गोल करायचं आहे. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. त्याच्यात पहिला प्रश्न आहे, दुसरा प्रश्न आहे, 2 प्रश्न आहेत. चौथाई म्हणजे काय आणि स्वराज्य म्हणजे काय. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 पाहूया. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. तर इथे सुद्धा आपल्याला उत्तरे दिलेले आहेत, म्हणजेच ऑप्शन दिलेले आहेत. ते ऑप्शन आपल्याला योग्य आपल्याला बरोबर लिहायचे आहे. त्यानंतर ब प्रश्न पाहूया. मूलभूत हक्क का दिले जातात, हा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. त्याच्यात आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. पशुपालन व्यवसायात कोणते प्राणी पाळले जातात. आणि दुसरा प्रश्न आहे, पृथ्वीच्या कललेल्या अक्षामुळे पृथ्वीवर कोणत्या बाबी घडतात. त्यानंतर ब प्रश्न आहे, इथे रिकाम्या जाग्या बरा. तिथे सुद्धा आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. ते ऑप्शन योग्य ऑप्शन आपल्याला इथे भरून ते आपल्याला फिल करायचे आहेत. प्रश्न पाहून घ्या. अशा प्रकारे प्रश्न असणार आहेत. त्यानंतर आपण पाहूया क प्रश्न. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 3 गुणासाठी म्हणजे 3 आपल्याला चूक की बरोबर देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे ही इयत्ता 7वीची समाजशास्त्र आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 क्वेश्चन पेपर होती. तर नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल, विद्यार्थ्यांना लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारचे व्हिडिओज आणि नोट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटेल. धन्यवाद.